प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण रोजच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो। महनीय अतिथींबरोबर त्यांचं जे क्षेत्र असतं त्यात त्यांच्या क्षेत्रातील तज्ञ म्हणून आपण त्यांच्याशी बऱ्याच वेळा चर्चा करतो, मुलाखती घेतो। मात्र आज आपण ज्या व्यक्तिमत्वाशी चर्चा करणार आहोत की ज्यांची मुलाखत घेणार आहोत, हे व्यक्तिमत्व केवळ शिक्षण त्यांचं खूप अधिक आहे असं नाही, तर प्रत्यक्ष शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे, प्रत्यक्ष रोस्टर बिंदूवर त्यांनी काम केलेलं आहे, प्रत्यक्ष रिझर्वेशन पॉलिसीवर त्यांनी काम केलेलं आहे। त्याचबरोबर शहरांच्या डिझाईन, अर्बन डिझाईन असेल, शहरांच्या विकासाच्या रचना असतील, या सगळ्या गोष्टींवर त्यांनी प्रॅक्टिकल काम केलेलं आहे। आणि त्याचबरोबर सध्याच्या काळामध्ये आपण जे पाहतो की भारताच्या सगळ्याच विद्यापीठांमध्ये राखीव क्षेत्रातून येणाऱ्या किंवा आरक्षणातून येणाऱ्या प्राध्यापकांची भरती आता होताना दिसत नाही। काय याच्या मागची नेमकी कारणं आहेत, त्या संदर्भातले काही कायदे आहेत का जे आपल्यापर्यंत आतापर्यंत पोहोचले नाहीत, अशा सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। ते महनीय अतिथी आहेत आपल्या सोबत माननीय विलास रामटेके सर। आपलं सर्वप्रथम 3वेज मीडियामध्ये स्वागत। सर, तुम्ही बी आर्किटेक्ट, एम आर्किटेक्ट, LLB, PhD या सगळ्या उच्च विभूषित पदव्या असतानाही तुमचा जो प्रॅक्टिकल जीवनातला जो अनुभव आहे तो त्याची सुरुवात म्हणजे तुम्ही खास करून शिक्षणापासून केली, परंतु ही शिक्षणापासून करत असताना त्याच्या आधी तुम्ही विद्यापीठ स्तरावर म्हणजे नागपूर विद्यापीठामध्ये तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन लेवलवर काम केलेलं आहे। काय सध्या विद्यापीठांच्या संदर्भातला जो वाद असतो की मागासवर्गीय शिक्षकांना तिथं सध्या संधी नाही आणि पूर्वी ती असायची, काय याच्यामध्ये का असा नेमका बदल झाला आहे? विद्यापीठ म्हटलं तर बेसिकली 2-3 टाईपचे विद्यापीठ आहेत। एक सेंट्रल युनिव्हर्सिटी, एक स्टेट युनिव्हर्सिटी आणि आता एक डीम्ड युनिव्हर्सिटी नावाचा प्रकार सुरू झालेला आहे आणि एक क्लस्टर युनिव्हर्सिटी। पण आपण पारंपरिक ज्या ट्रेडिशनल युनिव्हर्सिटी पकडल्या तर त्या 2 कॅटेगरीमध्ये आहेत, एक ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी आणि एक नॉन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी। आणि पूर्वीला नॉन ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीला कायदा होता तो महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज ॲक्ट ऑफ 1994 होता आणि तो 2016ला मॉडिफाईड होऊन महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्ट 2016 असा झाला तो। आता हे सगळं असताना आपण डायरेक्ट रिझर्वेशनवरती जाण्यापेक्षा त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरवरती आपण अगोदर विचार करू। विद्यापीठ हे 3 लेवलवरती विभागलं असतं। एक स्टुडंट रिलेशनशिप, ज्यामध्ये स्टुडंट हा न्यूक्लियस असतो, केंद्रबिंदू असतो पूर्ण शिक्षणाचा, हायर एज्युकेशनचा। मग असतो टीचर आणि एक ऍडमिनिस्ट्रेशन असतं आणि एक इंटरफेस असतो जो सोसायटीच्या सोबत असतो। हे 4 लेवलवरती ऍडमिनिस्ट्रेशन हाताळलं जातं आणि ते करत असताना वेगवेगळ्या स्टॅच्युटरी बॉडीज असतात, ऑफिसर्स असतात, कुलगुरू हे त्याचे प्रमुख अकॅडमिक अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड असतात आणि हे सगळं एक व्यवस्थितशीर सिंक्रोनाइज आणि हार्मोनियस पद्धतीनं ते विद्यापीठ चालायला पाहिजे हा सगळ्यांचाच प्रयत्न असतो, शासनाचाही असतो, कुलगुरूंचाही असतो। आणि यामध्ये एक छान क्लॉज होता 94च्या कायद्यामध्ये, आता आहे की नाही माहित नाही, युनिव्हर्सिटी शुड नॉट स्ट्राइव्ह फॉर प्रमोटिंग एनी टाइप ऑफ रिलिजन, प्रॅक्टिसेस, बिलीफ्स अँड शुड बी सिक्युलर इन नेचर। तर हे एक न्यूट्रलचं एक धोरण जे कॉन्स्टिट्युशनल प्रेसिपिटेशन आहे त्या पद्धतीचं ते तिथे त्या ऍक्टमध्ये पण पर्क्युलेट होतं 94च्या 2016 मध्ये असावं अशी माझी अपेक्षा आहे, कारण की खूप आमूलाग्र बदल होत नाही, जे काही ते थोडेसे त्रासदायक असतात, कारण की त्याच्यामध्ये ते सगळे शब्द आहेत, इन्क्लुझिव्ह, ऍक्सेसिबिलिटी, अप्रोच, अफोर्डेबिलिटी, हायर एज्युकेशन। इन्क्लुझिव्ह म्हटलं तर त्याच्यामध्ये सगळे सोशल झालं, इकॉनॉमिकल झालं। तर त्यामध्ये जर आपण तुमचा प्रश्न ज्यावरती विचारला की रिक्रुटमेंटला पकडून काय आहे, तर रिक्रुटमेंटचे इश्यूज असे आहेत की त्या विद्यापीठांतर्गत 3 वस्तू आहेत। एक विद्यापीठाचे मॅनेज पोस्ट ग्रॅज्युएशन अँड अंडर ग्रॅज्युएट डिपार्टमेंट, दुसरे ऍडेड कॉलेजेस, तिसरे अनएडेड कॉलेजेस, हे सगळ्यांचं एफिलिएशन त्याच्यामध्ये असतं। आता ह्या सगळ्यांना अगोदरच्या वेळेला 2012-14 पर्यंत आय थिंक मी डेप्युटी रजिस्ट्रार स्पेशल सेल असताना नागपूर विद्यापीठाला 100% रोस्टरचा तो कायदा होता आपला की डिस्ट्रीब्युशन व्हायचं, त्याच्यामध्ये सगळ्या प्रवर्गाला मिळाल्याच्या नंतर त्या 100 पॉईंटला सगळे बसायचे बरोबर, ज्या पर्सेंटेज मध्ये होतं ते 13 असू दे, 7.5 असू दे, 27 असू दे, SC ST OBC VGNT, त्या स्ट्रेट लाईन व्यवस्थेशीर गाईडलाईन्स होत्या। मुद्दा हा होता की हे सगळ्या गाईडलाईन्स सुरुवातीला होता, गव्हर्नमेंटचे डायरेक्शन्स पण होते, विद्यापीठाचे डायरेक्शन्स होते, परंतु त्याला इम्प्लिमेंटेशन इफेक्टिव्हली करणं हा मेन मुद्दा होता। आता बऱ्याचदा काय असतं की म्हणजे जाणीवपूर्वक काही लोकांना ते पदं भरून घ्यायचीच नसायची, तर त्यामध्ये असं की ऍडव्हर्टाइजमेंट दिल्यानंतर रोस्टर ही मॅन्डेटरी प्रोसेस असायची, त्याची सँक्शन विद्यापीठातून मिळायचं, कलेक्टर ऑफिसमधून मिळायचं आणि त्यानंतरच कॉलेजची परमिशन मिळायची। आता हे दिल्याच्या नंतर असं व्हायचं की कॅन्डिडेट आल्याच्या नंतर त्याची बरोबर कंपॅरेटिव्ह चार्ट बनवायला पाहिजे, त्याचे क्रेडेन्शियल पॉईंट्स असायला पाहिजे, त्याचे व्हॅल्युएशनचे ऍस्पेक्ट्स होते। हे सगळं असताना सुद्धा शेवटी रिझल्ट जर आपण जे पाहत होतो तर ते कॅन्डिडेट नॉट फाउंड सुटेबल। तर याच्यावरती
न्यायपालिकेमध्ये बऱ्याचशा केसेस झाले. त्याच्यामध्ये असं म्हटलं की डिसिजन ऑफ द सिलेक्शन कम्युनिटी कॅनॉट बी चॅलेंज. तर याच्यामध्ये कुठेतरी ऑब्जेक्टिव्हिटी हवी होती, ती आताच्या नियमावलीमध्ये आय डोंट थिंक की आलेली आहे म्हणून. कारण की सिलेक्शनला तुमचं एकदा स्क्रूटनी झाल्याच्या नंतर यू अपियर इन द इंटरव्ह्यू आणि तुमचा परफॉर्मन्स पाहू, बरोबर, ठीक आहे. आणि त्यामध्ये बेसिकली डिस्ट्रीब्युशन ऑफ क्वेश्चन्स कसे असायला पाहिजे, विषयाचे किती असायला पाहिजे, त्याच्या बॅकग्राऊंडचे किती असायला पाहिजे, त्याच्यातलं विजनचे प्रश्न किती असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी एक वेगळे करून ती पदं भरण्याच्या मानसिकतेने बसायला पाहिजे. ती रिजेक्शन, आपण कुठल्या पेपर तपासायला बसतो तर मुलं पास व्हायला पाहिजे हा उद्देश असायला पाहिजे. मुलं फेल कसे करता येईल बघितलं तर तुमचा तो मॉरल गेला ॲज अ टीचर म्हणून. तर ह्या याच्यामध्ये होतं. तर मी असताना मी त्याला मॉनिटर केलं होतं. मी कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष होतो तिथे. मॉनिटर केलं होतं की किती अप्लिकेशन्स आहे, क्या स्टेटस आहे, क्या रिपोर्ट आहे, नॉन फाउंड सुटेबल, कौन से रिझन पर हुआ, क्या हुआ. तर ह्या याच्याने मी एक स्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेटर असल्यामुळे ते त्याला मला यश आलं. पण याबरोबर म्हणजे तुम्ही विद्यापीठाच्या रजिस्ट्रार म्हणून किंवा त्या पदावरही तुम्ही काम केलेले आहे. बऱ्याच वेळा आरक्षणाच्या संदर्भात काही गोष्टी अशा होतात की रोस्टर बिंदू, हा रोस्टर बिंदू नेमका काय आहे, कसा आहे, कसं काम करतो, या संदर्भात बोललं जातं. रोस्टर बिंदू असा आहे, परंतु ती नेमकी काय सिच्युएशन आहे हे काही सर्वसामान्य माणसाला लक्षात येत नाही. तर तुम्ही त्यावर काम केलेलं, म्हणजे काय रोस्टर बिंदू ही काय भानगड आहे? आता त्याला सुरुवातीची स्कीम होती ते असे होतात की जे पद आहेत, जे 100 असं त्यांनी एक सॅम्पल मॉडेल घेतला होता की 100 पद आहेत. 100 पदामध्ये म्हणजे शेवटी टोटल वॅकन्सी किती पकडल्या त्या 100 म्हणजे कुठून आला 100 एक स्टँडर्ड युनिट पकडलं, म्हणजे ते काय ते टोटल पर्सेंटेज ऑफ अपॉइंटमेंट आहे. आता त्या 100% अपॉइंटमेंट मध्ये हे जे आता आपण बघतो रिझर्वेशन 49 नाही जायला पाहिजे, 51 आला पाहिजे, हे जे जितके प्रवर्ग आहेत त्या प्रवर्गांना अशी ते वाटून दिलेले ते पॉइंटर्स आहेत. ते पॉइंटर्स असल्यामुळे काय आहे की त्याच्यामध्ये सगळे समाविष्ट होतात आणि तो पूर्ण ओपन प्लस रिझर्वेशनचा जो आहे ते सगळे समाविष्ट होतात आणि ते जे पूर्ण होतात त्याला ते 100 पॉईंट रोस्टर म्हणतात. आता हा जर 100 पॉईंट रोस्टर हा झाला, हे जर 100 आहेत त्यावेळेला, पण तू जर ते समजा पदसंख्या टोटल पदसंख्या कमी असेल, 50 असेल किंवा 60 असेल, मग त्याच्यामध्ये त्यावेळेला काय होईल तर त्यावेळेला त्या प्रपोर्शनेट मध्ये मग ते मुवमेंट होतं ते रोस्टर की द्यायचं आहे. मागच्या वेळेला कोणाला दिलं होतं एससी ला, तो रिटायर्ड झाला किंवा सोडून गेला तर मग एसटी ला. तर अशी अपवर्ड लॅडर मुवमेंट असायची ती. अच्छा. हा, मग त्या 40 सीट्सला इज इक्वल टू 100 पकडायचं आणि त्याच्या प्रोपोर्शनेट मध्ये मग हे जे 100चे पर्सेंटेज आहे ते घालता यायला पाहिजे. पण हे रोस्टर बिंदूच्या संदर्भातलं झालं, पण बऱ्याच वेळा आरक्षण धोरणाच्या पूर्वी आपण थोडंसं शिक्षणावर बोलूया. सध्याच्या काळामध्ये शैक्षणिक धोरण जे आहे, म्हणजे आता तुम्ही जे मगाशी म्हटलात की विद्यापीठांचे जे 4-5 प्रकार तुम्ही सांगितले, तर याच्यामधलं शिक्षणातलं जे आरक्षण आहे ते या शिक्षणातल्या आरक्षणाची मागणी ही दिवसेंदिवस वाढते आहे. दुसऱ्या बाजूला शिक्षणाचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. तर हे खाजगीकरण होत असताना उच्च व्यावसायिक शिक्षण जे आहे ते खाजगी संस्थांकडे डायव्हर्ट होताना किंवा तिकडे सुपूर्द करताना या शैक्षणिक आरक्षणाचा नेमका काय आता फायदा होणार आहे येणाऱ्या काळामध्ये, काय या संदर्भात? ऍक्च्युली आता जर पाहिलं तर जी सध्याला NEP आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आलेली आहे, ती त्याच्यामध्ये त्यांनी सगळं आढावा घेतलेला आहे पूर्ण गोष्टींचा, एज्युकेशन फॉर ऑल फ्रॉम डिफरंट सेक्टर्स सगळं घेतलेलं आहे. पण हे सगळं करत असताना जी मेकॅनिझम आहे ती मेकॅनिझम मध्ये बेसिकली तुम्हाला सायमल्टेनियसली गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूटला सुद्धा रेन्फोर्स करायचं आहे, म्हणजे त्याचं सबलीकरण करायचं. तुम्ही ते सबलीकरण केल्याशिवाय जो समाजातला जो अनअफोर्डेबल क्लास असतो त्याला ते शासनाचे जे इन्स्टिट्यूट असतात ती अफोर्डेबल असतात, परंतु हे जे प्रपोर्शन प्रायव्हेटायझेशनला गेलं तर ती फी तुम्हाला परवडणारी नसते आणि तुम्ही ऑटोमॅटिकली त्या रेसच्या बाहेर असतं. फॉर उदाहरण की जसं आपण IIMचं म्हणतो, IIMची मी जी फी ऐकली आहे ती 40 लाख 60 लाख रुपये. प्रायव्हेटला की गव्हर्नमेंटला? IIM अहमदाबाद असू दे, IIM कलकत्ता असू दे, यांच्यामध्ये जर मुलगा गेला तर तो त्याला जी फी अफोर्ड करायची तो रिझर्वेशनचा असू दे का कुठला, तर त्याला ती फी तितकीच द्यायची असते. हो, म्हणजे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट असताना. म्हणजे आता तुम्ही काय झालं की तुम्ही त्या रेसमधून बाहेर गेले, तुमची अफोर्डेबिलिटी नाही आहे, तुमचे पालक तितके 40-50 लाख रुपये देण्याची फी जे नाही आहे. आणि जेव्हा की कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन काय की द स्टेट शुड स्ट्राईव्ह फॉर इक्वल अपॉर्च्युनिटी अँड मीन्स ऑफ डेव्हलपिंग इक्वल अपॉर्च्युनिटी. कॉन्स्टिट्युशनची जी भाषा आहे संधीची समानता जी आहे आणि ती संधी मिळवण्यासाठी ते अपॉर्च्युनिटी क्रिएट करायची, हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेटमध्ये. बिलकुल बिलकुल बरोबर आहे. टू अचीव्ह इक्वेलिटी आपण हे म्हणत असताना आपण जो एक क्रीम क्लास असतो त्याला तो अफोर्डेबलच राहू शकत नाही. तर अशा कंडिशन मध्ये म्हणजे तुम्ही हायर एज्युकेशन BA BComचा लेवल पकडा, त्याच्यामध्ये आता लोक सिम्बॉसिस पर्यंत जाणारे लोक झाले. आणि दुसरे जे कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंटचे तिथे कित्येक वर्षापासून टीचर्स नाही आहेत, एडॉक टीचर्स आहेत, कॉन्ट्रॅक्ट टीचर्स आहेत. तर क्वालिटी एज्युकेशन काय आहे तो प्रकार नाहीच आहे. म्हणजे तुम्ही ते एज्युकेशन घ्या फॉर जस्ट सेक ऑफ नॉमिनल, याच्यामुळे तो एक क्वालिटी एज्युकेशन पासून लांबच जाईल. पण
हे क्वालिटी एज्युकेशन किंवा उच्च व्यावसायिक शिक्षण क्रम असताना म्हणजे सध्याच्या काळात जर आपण पाहिलं इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी हा जगातला एक उच्चतम शिक्षणाचा प्रकार असतानाही शासनाच्या अखत्यारीत असलेल्या ग्रँटेड अशा इंजिनिअरिंग संस्था ओस पडताना दिसत आहेत. म्हणजे टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये या अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा ही एज्युकेशन विंग जी आहे ती कमकुवत होताना का दिसते आहे? हे फार सिंपल इक्वेशन आहे इकॉनॉमिक्स. डिमांड अँड सप्लाय टू बी मॅच विथ द क्वालिटी. हायर एज्युकेशन मध्ये प्रत्येक ब्रांचचा अशी एक लाट येऊन जाते. तुम्हाला माहित असेल एक लाट B.Ed ची अशी आली होती. आता LLB ची चालली, आता LLB ची चालू आहे. तर हे एज्युकेशनच्या अशा लाटा येत राहतात. तशीच त्या इंजिनिअरिंगची आलेली होती, बरोबर आहे. पण हे सगळं हायर एज्युकेशन प्रोफेशनल एज्युकेशन घेतल्यानंतर जर अपॉर्च्युनिटीज नाही आहेत, ठीक आहे, तर त्याला काही अर्थ नाही. मग ते वांझोट एज्युकेशन. म्हणजे मी सांगतो, मी कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन नागपूर युनिव्हर्सिटी असताना 68 स्टॅच्युटरी पद होतं माझं. 6 जिल्हे माझ्या अंडरमध्ये होते. 6.5 लाख मुलं होते ते. तर 68 संस्था होत्या कुठल्या इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचं. मी आता मागच्या 15 वाड्यात गेलो तर कदाचित 20 किंवा 22च उरलेले आहेत, कदाचित. त्याच्यापेक्षा कमी असते, कारण की मी 5 वर्ष आढावा घेतला तर 30 होत्या. आता यू कॅन इमॅजिन. तर गोष्ट अशी आहे की त्यांनी सुरुवातीला ते प्रायव्हेटायझेशन करून ते सगळं केलं की बा आम्हाला इक्वल अपॉर्च्युनिटी. आणि याला IM पाहायचं डिसिजन होतं की TM पाहायचं डिसिजन होतं त्या मद्रास कोर्टचं बी. इट शुड नॉट बी नॉन प्रॉफिटेटिंग इश्यू हे सगळे घडल्या. शिक्षण समित्या बसल्या, सगळं बसलं. यांनी सुरुवातीला केलं. ती जी लाट आली त्याचे फायदे सगळ्या प्रायव्हेट कॉलेजेसनी घेतले. परंतु जे मुलांना निघाल्याच्या नंतर जे अपॉर्च्युनिटी पाहिजे त्या जर नसती तर कोणत्याही मुलाला ते 4 वर्ष डोनेशन देऊन काही अर्थ नाही आहे. त्याच्यापेक्षा तो आपला BA BCom करतो, अजून काहीतरी BBA आणि MBA चे. तर मग ती MBA ची लाट आली की भैया BA होने के बाद में भी अपने को MTech करना है, MBA करना है, तो उससे काय को उधार करो तो ये करो. तर आता म्हणजे विदर्भातलं म्हणा किंवा काही म्हटलं तर असं आहे की पूर्वी शेतकरी आता हे आपले सुसाईड करतात बिचारे, ठीक आहे, कारण की सगळ्यांना माहिती आहे वस्तुस्थिती आहे. आता काही दिवसांनी ज्या वडिलांनी पोरांच्या मागे एज्युकेशनसाठी पैसे दिलेले आणि मुलाला जर जॉब नाहीये तर ते तसे वडील सुसाईड करण्याची वेळ येणार आहे. पण मग हे जे आपण तुम्ही जे म्हणतात की आता एज्युकेशनच्या संदर्भात जर असं झालं असेल तर म्हणजे देशामध्ये एक आरक्षण हे धोरण आहे आणि आरक्षण धोरण खास करून शिक्षण आणि नोकऱ्यांमधलं जे आरक्षण धोरण आहे ते थोडं समाजोन्नतीच्या दिशेने नेणारं असतं. पण या आरक्षणाच्या माध्यमातून हे शिक्षण घेतलेले जर अशा प्रवाहाच्या बाहेर पडत असतील, त्यांना नोकरी किंवा त्यांच्या क्षेत्रात काहीतरी वेगळी संधी निर्माण करण्याची किंवा काहीतरी कौशल्य दाखवण्याची संधीच नसेल आणि ते शिक्षणाच्या याच्यातून मग ते निराश होत आहेत, अशा वेळी ही शिक्षणाची जी आरक्षण धोरणाची जी पॉलिसी याच्यामध्ये काही बदल आहे केला पाहिजे की ही पॉलिसी आहे तशीच असावी, नेमकं काय? नाही, बेसिकली बघा कसं आहे की शिक्षण आपण कशाला घेतो? शिक्षण आणि तुमचं स्वतःचं उत्थान होतं. त्याला म्हणतो पोटेन्शियल व्हॅल्यू. पोटेन्शियल व्हॅल्यू ऑफ ए पर्सन. तुम्ही काल 0 शिकलेले होते, 10 वर्षानंतर तुम्ही 10वी झाले. तुम्हाला मी अगोदर 40 रुपये देत होतो, 10वी झाल्याबरोबर मी तुम्हाला 400 रुपये देतो. का बरं? कारण की तुम्ही लिहू शकता, वाचू शकता, तुम्ही सुपरवायझर म्हणून राहू शकता. हे कशामुळे घडली हा बदल? शिक्षणामुळे. हे म्हणजे मी उदाहरण तुम्हाला समजवण्यासाठी. तर आता हे जे तुमचे जर तुम्ही आपण शिक्षणामध्ये इन्व्हेस्ट करतो कारण की तेच एक माध्यम आहे आपल्याला प्रोग्रेस करायचं. ते करत असताना आपल्याला जर अपॉर्च्युनिटीज क्रिएट कोणी करायचं आहे? स्टेट. पहिलं. दुसरं स्टेट म्हणतं की आपण कोर्स असे बनवू की सेल्फ एम्प्लॉईड कोर्सेस व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी ते मग पुन्हा तो एक वेगळा फायनान्शियल सपोर्ट लागतो. आता सुरुवातीला जर तुम्ही सुरुवातीचा आपला आफ्टर इंडिपेंडन्सचा जर कार्ड बघितला तर त्याच्यामध्ये सगळे पब्लिक अंडरटेकिंग पासून तर बँकिंग पासून तर नॅशनलायझेशनचं सगळं करण्यात आलं. म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टरला जॉब क्रिएशन होते. आता जी तुम्ही स्थिती बघणार मागच्या 10-12 वर्षापासून सगळं रिव्हर्स झालं. म्हणजे LIC पर्यंत तुमचे प्रायव्हेटायझेशनला चाललेलं आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जी सिक्युरिटीची जी तुमची वस्तू आहे, पेरिफेरल बाउंड्री सिक्युरिटी सगळंच ज्याच्यावरती आहे, तुम्ही तिला सुद्धा जर तुम्ही प्रायव्हेटायझेशन करणार आणि सगळेच सेक्टर त्याच्यावर तुम्ही प्रायव्हेटाइज म्हणजे जी शासनाची स्टेटची ज्या जबाबदाऱ्या होत्या की पब्लिक एम्प्लॉयमेंट क्रिएट करायचं फॉर गुड ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्टेट, हा बेसिक पर्पज. म्हणजे नोकरशहाचा वर्ग कशाला लागतो की नियम, कायदे, कानून आणि ह्या सगळी व्यवस्थाचं ट्रान्झॅक्शन, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रान्झॅक्शन, याला कुठेतरी नोंद करणारी ऑफिसेस असायला पाहिजे, रेग्युलेटरी अथॉरिटीज म्हणून. तर त्या अथॉरिटीजचेच ऑफिसेस जर ते असे निरस्त राहतील, कमी लोकांचे राहतील, तर ऑटोमॅटिकली ती सिस्टम डंप होणार ना. आणि यंत्रणा आणि कंट्रोल तुम्ही प्रायव्हेटला देऊन राहिले तर ती जो मालक म्हणेल प्रायव्हेटवाला तो, आणि प्रायव्हेटवाले म्हणतात की आम्हाला रिझर्वेशन ठेवायचं नाहीये. प्रॉब्लेम असा आहे की तो 50% तुमचं झालं तर 50%चा स्लॉट कमी पडला, मग त्या 50च्या रेसमध्ये किती धावणार? आणि तेही जर गव्हर्नमेंटचे जे आहे तेही पोस्ट लवकर येत नाही, 10-10 वर्ष 15
10-15 वर्ष तर पोस्ट होत नाही. तर आम्ही सांगायला नाही पाहिजे, पण विद्यापीठामध्ये दर 10 वर्षाच्या नंतर पोस्ट डिक्लेअर होतात. पण आता हे जे आरक्षण आहे, या आरक्षणाच्या अनुषंगाने म्हणजे लोकांना असं वाटतं की आरक्षणामुळे इथला शेड्यूल कास्ट जो आहे किंवा शेड्यूल ट्राईब आहे यांची प्रगती झाली, त्यामुळे आता हे आरक्षण ओबीसींनाही मंडलमध्ये आरक्षण मिळालं, त्यांचे काही अधिकारी आले, त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण. तर या सगळ्या गोष्टी पाहून आता देशातला उच्च जातीय जो वर्ग आहे म्हणजे त्यांनी आर्थिक निकषावर आरक्षण मिळवलं, जे संविधानाशी सुसंगत आहे की विसंगत हा एक वेगळा वादाचा मुद्दा आहे. पण आता देशातल्या सगळ्याच समूहांकडून आरक्षणाची मागणी होते आहे आणि दुसऱ्या बाजूला शासकीय धोरण जे आहे, सरकारांचं जे धोरण आहे ते आरक्षणधारी वर्गांमध्ये डिव्हिजन करणं. तर या दोन्ही गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? सगळ्यात पहिले जर तुम्ही कॉन्स्टिट्यूशन पाहिली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार विचारपूर्वक लिहिलेला की इट इज अ सोशल बॅकवर्डनेस. ठीक आहे, म्हणजे रिझर्वेशन आउट ऑफ सोशल बॅकवर्डनेस, अस्पृश्यता ज्याच्यामध्ये कव्हर झालेली आहे की जे लोकांना पिढ्यानपिढ्या ऑपॉर्च्युनिटी ड्यू टू देअर सोशल स्टेटस मुळे नाही मिळालेली आहे, ते म्हणजे आपलं कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन. दॅट इज नॉट ओनली बेस्ड ऑन इकॉनॉमिकल. बरोबर आहे. आता हे रिझर्वेशन मिळाल्याच्या नंतर 3 क्लॉजेस लागतात त्याला आर्टिकलला आपलं रिझर्वेशन पकडायला. तर हे रिझर्वेशन झाल्याच्या नंतर समाज तसा इथे कास्ट याच्यामध्ये सगळा पूर्ण खूप चांगल्याच पद्धतीने डिव्हिजन करण्यात आलेले आहे आपल्या भारतीय समाज व्यवस्थेने. माझा व्यासंग नाही मराठीचा, आम्ही इंजिनिअरिंगचे टीचर आहोत. तर हे जे डिव्हिजन्स आहेत याच्यामध्ये आपण पकडलं SC ST OBC VJNT हे सगळे प्रकार पकडले. तर हे सगळे ऑलरेडी हे उपवर्गीकरण होतेच एका रिझर्वेशनचे. बरोबर आहे. आता हे होत असताना त्याच्यामध्ये प्रत्येक समाजाने आपली पराकाष्ठा लावली शिक्षण घेण्याची. काहींनी आपल्या प्रायोरिटीज एज्युकेशन वरती ठेवल्या, काहींनी आपल्या रूढीवादी निष्ठेवरती ठेवल्या, प्रमाणावरती ठेवल्या, आपल्या नियमावरती ठेवल्या. त्याच्यामध्ये काय झालं की डिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी अँड मनी याचं डिस्ट्रीब्युशन झालं. SC समाजाने काय केलं की आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन एज्युकेशन वरती केलं. म्हणजे आमच्या नागपूरला जर तुम्ही बघणार तर एक मजूर असलेला, लेबर चपराशी असलेला किंवा लेबर साधा मिस्त्री असलेला माणूस आणि त्याची मिसेस ती कामावरती, ती दोघंही हे करून प्रायव्हेट कॉन्व्हेंट शाळेमध्ये टाकलेल्या आहे. म्हणजे गव्हर्नमेंटच्या त्यावेळेला कॉर्पोरेशनच्या शाळा असताना ज्या आता तर पूर्ण झिरो झालेल्या आहेत, तरी पण त्यावेळेला फी त्यावेळेला 10 रुपये फी राहू दे, 20 रुपये फी राहू दे. ते आजपासून म्हणजे 30 ना 40-50 वर्षापासूनचा आफ्टर 1956च्या धर्मांतराच्या नंतर ती प्रक्रिया सुरू झाली. तर त्यांनी ते एज्युकेशनचं महत्व समजलं आणि ते करत करत त्यांचा तो मुलगा हळूहळू कोणी मॅट्रिक पर्यंत पोहोचला. मॅट्रिक पर्यंत पोहोचलेला पोरगा हा त्याचा पोरगा नंतर तो ग्रॅज्युएशन पर्यंत पोहोचला. तर त्यांची अशी एक इन्क्रिमेंटल ग्रोथ आहे, एका रात्रीत झालेली नाही आहे, पण त्याकरिता त्यांनी टार्गेट केलं. आता ही जी जिद्द होती ही बाकीच्या रिझर्वेशन क्लासमध्ये हवी होती, त्यातल्या काही टक्केमध्ये असेल तर त्यांचाही प्रोग्रेस झाला. बरोबर आहे. परंतु जे काही वेगळ्या वस्तूमध्ये इन्व्हॉल्व राहिले की आपल्याला एज्युकेशन करायची आवश्यकता नाही आहे, म्हणजे आपण काही गोष्टी बोलू शकत नाही, ते काय लागतात त्या गोष्टीत, आपल्याला ते विवादास्पद व्हायला नाही पाहिजे. तर प्रगती ही एज्युकेशननी कशी घडते हे त्याचं उदाहरण आहे. आणि याच्यातून असे जर हे म्हणतात की हे खूप शिकले केले, तर गव्हर्नमेंट जवळ डाटा असायला पाहिजे तितका डाटा आहे का, किंवा उचललं किंवा फक्त आपण ज्या मोठ्या ऑफिसेसमध्ये आहोत तिथे आपल्या हातखालचे काही क्लास 1 क्लास 2 अधिकारी आहेत, ते थोडेसे नीटनेटके येऊन राहिलेले आता थर्ड जनरेशन मध्ये ठीक आहे. तर ते लोकांच्या डोळ्यात साहवत नाही. स्कूटर घेतली साहवत नाही, एक छोटं घर बांधलं त्या माणसाने ते साहवत नाही, एक मारुती संजय गांधीची जी ती आणली तर ती मारुती मी ते साहवत. पण तो असं नाही, त्याच्या मागचं जे प्रयत्न आहे त्याचं हे करायला पाहिजे. आणि असे शहरीमध्ये अर्बन एरियामध्येच आहे. अहो तुम्ही नागपूरचा असल्यामुळे सांगतो, तुम्ही नागपूरच्या बाहेर जा, भंडारा रोडवरती जा, 12-15 किलोमीटरवरती हायस्कूल नाही आहे. मुलं तर सोडा, मुली बिचाऱ्या 12 ते 14-16 वर्षाच्या रोडनी जातात. त्यांच्यासाठी आधी इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप नाही केलेलं, ती शोकांतिका नाही. पण हे जे आरक्षण आहे तर याच्यामध्ये मला हेच म्हणायचं आहे की हा जो प्रकार आहे हे असा हा भ्रम तयार करणार, कारण की त्यांना ते नको आहे, त्यांना ते अपोज करायचं आहे. पण ते असे काही लोक दाखवतात ये देखो ये इतने बढ़ गए, अरे बढ़ गए तो कुछ नहीं है, वो मेहनत से बढ़े. विपरीत परिस्थितीतून ते इथपर्यंत आलेले आहेत. आणि तुम्ही डाटा काढा की आजपर्यंत पदं किती खाली आहेत, स्टॅटिस्टिकल डाटा ऑफ इंडिया आहे तो काढा, किंवा हा पूर्ण डाटा माननीय सुखदेव थोरात साहेबांजवळ पूर्ण डिटेल आहे. पण अधिकृतपणे हा डेटा नसतानाही बरेच लोक ज्यांनी आरक्षणातून प्रगती साध्य केली त्यांच्यातीलच काही लोक म्हणजे आरक्षणाच्या प्रवर्गाच्या बाहेर असणारे तर बोलतातच, पण आरक्षणाच्या लाभातून पुढे आलेल्यांमधूनही काय असं बोललं जातं की क्रिमिलेअर लागू केला पाहिजे. तर आरक्षणातल्या या क्रिमिलेअर संदर्भातली जी काही चर्चा होते यावर तुमचं स्पेसिफिक काय मत आहे? नाही, हे फार इंटरेस्टिंग आहे. क्रिमिलेअर म्हणजे कसं, सिंपल उदाहरण की दूध आणि त्याच्यावरती आलेली मलाई. आता खरंच जर एखादा व्यक्ती शिकला आणि एक बँकेची नोकरी लागली त्याला क्लर्क म्हणून, तर तो समाज एका जगण्याला जे काही सगळ्या वस्तू
वस्तू लागतात, एक लक्झरीचे आयटम, ठीक आहे, खूप शेती घेतली, खूप मोठं घर बांधलं, खूप बँक बॅलन्स आहे, तर त्याचे पॅरामीटर्स तर पाहिजे. हाऊ यू डिफाईन क्रीमी लेअर. म्हणजे एक गावचा पाटील म्हटलं तर आय कॅन अंडरस्टँड की क्रीमी आहे बा म्हणून, म्हणजे तो पूर्ण वेगळा. म्हणजे तुम्ही अशा एकदम मटेरियलिस्टिक भाषेने बोलता की मलाई, दुधावरची मलाई खाणारे लोक, असा प्रकार नाही होऊ शकत. क्रीमी लेअरचे तुमचे पॅरामीटर्स पाहिजेत. इकॉनॉमिक इंडेक्स असतो, इकॉनॉमिक इंडेक्सच्या आधारावरती ते काढलं जाते की काय असायला पाहिजे म्हणून. तर आणि ते अपोज करत असताना बेसिकली ते एक गोष्ट विसरतात. असं असते की बऱ्याचदा ते खूप मोठ्या पदावरती गेलेले लोक असतात. तर तुम्हाला लोक, मी आजही म्हणेन, मी भोगला आहे सगळ्या गोष्टी, की तुम्ही तुमच्याकडे जेव्हा तुम्ही मोठ्या ऑफिसेसमध्ये असता ना, तुम्ही कलेक्टर असणार, काही असणार, जे काही पद आहे, तर त्यावेळेला लोक तुमच्याकडे येतात ना, तर ते तुम्हाला नाही सॅल्यूट मारत, ते तुमच्या पदाला मारत. तुम्ही पद खाली करा, तुम्हाला मोजत, आणि तुम्हाला वाटते की सोशल अनटचेबिलिटी गेलेली ती नसते, ती मनात असते. ती बरोबर काळानुरूप, वेळेनुरूप बाहेर आहे. त्याची उदाहरण तर आपण बघूनच राहिलेलो. याच्यातून आपल्याला हाच मेसेज द्यायचा आहे की आपल्याला किती वाटत असलं तरी आपल्याला आता याची आवश्यकता नाही. ती आवश्यकता हा जो शिकलेला वर्ग आहे तो याच्यासाठी अप्लिकेशन घालतो SC कॅटेगरीमध्ये, की त्याच्याजवळ सगळं असताना सुद्धा त्याला सोशल एक्सेप्टन्स नसल्यामुळे त्याला रिजेक्ट केलं जातं. म्हणून हे जे कोणी आहेत, जे कोणी स्टेटमेंट करतात, त्यांनी हेच समजायला पाहिजे की तुम्ही एकदा ओपन मध्ये टाकून पहा तुमच्या क्वालिफिकेशन मध्ये, आणि तुम्ही सिलेक्ट होता काय तर बघा. त्यालाही जाणीव आहे की मी जर ओपन मध्ये टाकलो तर माझ्या समाजातला एक छोटा माणूस यायला पाहिजे, मान्य आहे, परंतु ते करत असताना ते पॉसिबल नाही, कारण की तो स्वतः रिजेक्ट करतो. तो ओपन मध्ये त्याचं सगळं असून सुद्धा रिजेक्ट केलं जातं, कारण की सोशल स्टिग्मा आहे. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे तुम्ही एवढ्या दीर्घ अनुभव किंवा एज्युकेशन या सगळ्या माध्यमातून तुम्ही बेसिक आर्किटेक्चर आहात, आणि आर्किटेक्चर असतानाच तुम्ही इंजिनिअरिंग आणि टाउन प्लॅनिंग या सगळ्या गोष्टींवर काम केलेलं आहे किंवा करतात. सध्या मुंबई सारख्या महानगरामध्ये आपण आहात, नागपूरहून आला आहात, तर या मुंबई सारख्या महानगराची एक मुंबई, दोन मुंबई, नवी मुंबई, आता चौथी मुंबई करण्याची अशी एक चर्चा सुरू आहे. तर महानगरांचं स्वरूप हे असं होत राहावं का, आणि जर ते असं होत राहील तर त्याचे काय फायदे आणि काय तोटे आहेत, म्हणजे या टाउन प्लॅनिंगच्या संदर्भात तुम्हाला काय म्हणायचं आहे? बेसिकली कसं आहे की महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट ऑफ 1966 याच्यानी हे अर्बन डेव्हलपमेंट गव्हर्न होतं, बरोबर आहे. आता हे सगळं करत असताना हे आजच्या स्टडीज नाही आहेत. खूप आम्ही 1990s ला जे स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर, तिथून माझं अर्बन डिझाईन आहे. भारतामध्ये त्यावेळेला एकाच ठिकाणी होतं, आता उघडले ते सेट अहमदाबादला. तर टाउन प्लॅनिंग आम्ही जितकं शिकलं की त्याच्यामध्ये की इट शुड बी ऑल द रिसोर्सेस अँड अपॉर्च्युनिटी शुड बी डिसेंट्रलाइज्ड. ते याकरिता की कुठल्याही एका सिटीवरती जास्त प्रेशर येता कामा, कारण की सिटी म्हटलं तर नुसतं तिचा हॉरिझॉन्टल एक्सपान्शन होत नाही, अर्बनायझेशन होतं, पॉप्युलेशन येतं, त्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर हे ते सस्टेन करायला पाहिजे. आणि ती जर वाढत गेली तर तिने किती फुगावं. साधं उदाहरण, आपण फुगवतो, छोटासा असतो, पण त्याची लिमिट किती वाढायची, एका लिमिट नंतर तो फुटतो, त्याला आवाज येतो, एक्सप्लोजन होतो. तर अर्बन एक्सप्लोजन नावाची कल्पना अर्बन प्लॅनिंग मध्ये आहे, टाउन प्लॅनिंग मध्ये. कारण की तुम्ही एका काल मर्यादेच्या बाहेर सिटीला वाढवणार तर ती अनमॅनेजेबल राहील, ठीक आहे, अनमॅनेजेबल राहील. लोकांचे डिस्टन्सेस, आयुष्य आपण मुंबईत बघतो की त्यांचा अर्धा वेळ ट्रॅव्हलिंग मध्ये जातो. एनर्जी नावाची वस्तू राहत नाही. क्रिएटिव्ह एनर्जी नसल्यामुळे क्रिएटिव्हिटी आणि इंटेलेक्च्युअल बेसवरती क्वेश्चन मार्क तयार होतो. थकलेला व्यक्ती काही क्रिएटिव्ह विचार नाही करत. झोपल्यानंतर सकाळी फक्त दुसरी लोकल कधी पकडू हा विचार होतो. रिलेशन्स वेगळे होतात, डिस्टन्स सोशलायझेशन होतं. आणि एक ह्युमन स्केल नावाची कल्पना आहे आमच्या टाउन प्लॅनिंग मध्ये. ह्युमन म्हणजे मानवी, त्याला म्हणून की युनिट आहे की हे दिस इज समथिंग कम्फर्टेबल टू मी, म्हणजे त्याला मानवी आकार आहे, त्याला ह्युमन स्केल म्हणतो आम्ही त्याला. तर तो ह्युमन स्केल लॉस झालेला आहे. आणि बेसिकली ह्या सगळ्या मोठ्या चारही शहरांचं असं चुकत आहे की दिल्लीलाही असं वाढवून ठेवलेलं आहे की 4 स्टेटच्या त्याच्या बाउंड्रीज जातात, ग्रेटर नोएडा पासून सगळं. महाराष्ट्राचं आपलं हे याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज दिलेल्या आहेत की तुम्ही सेकंड टायर सिटी, थर्ड टायर सिटीज याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा, जेणेकरून हे तिकडे मायग्रेट होईल. आणि लोक मायग्रेट होऊन इथे येतील नाही. आयुष्यभराची कमाई किती कमवली तरी मुंबईमध्ये 300 स्क्वेअर फुटासाठी तुम्हाला 60 लाख रुपये द्यावं लागतं. तुम्हाला टायर 2 सिटी मध्ये 1000 स्क्वेअर फीटचे जरी घेतलं तरी ते कुठे जाईल, ते जाईल तुम्हाला हार्डली 20 लाखामध्ये जाईल, एक अंदाज. याचा अर्थ काय की तुम्ही आयुष्यामध्ये शिका, सवरा, चांगली नोकरी करा, तुमचा जो पगार आहे तो फक्त त्या छोट्याशा एका फ्लॅट करिता पूर्ण सरप्लस कुठे चालला, बिल्डर कडे चालला. तर ही अप्रोच कुठे चालला, कॅपिटलिझम कडे चालला. म्हणजे अवतीभोवतीच्या ज्या जमिनी असतात. पण याच्यामध्ये जे अफोर्डेबल हाऊसिंग जे म्हटलं जातं, म्हणजे खूप वर्षापासून हे ऐकतो, हे फक्त नेमकं काय आहे? अफोर्डेबल हाऊसिंग हे फक्त हाऊसिंग पॉलिसीचे गिमिक आहे, गिमिक. तुम्ही स्टॅटिस्टिकल डाटा काढा तर HIG, MIG, LIG, ठीक आहे, तर LIG हा तुमचा तिथे जातो अफोर्डेबल हाऊसिंगला. आज अफोर्डेबल हाऊसिंगची किंमत, दोस्तीला मी सांगतोय, एक मी फ्लॅट एक मित्राकरिता बघितलेला, त्याची किंमत होती 50 लाख अफोर्डेबल हाऊसिंग मध्ये. आता 50 लाख तो LIG चा माणूस, म्हणजे 50,000 रुपये त्याला महिना 20 वर्षापर्यंत येणार, ठीक आहे. आता त्याचा तो LIG चा तो 50,000 रुपये द्यासाठी त्यांनी कमीत कमी किती कमवायला पाहिजे? 1.5 लाख. तुम्हाला HRA किती मिळतो? 30%. 30% तुम्ही मल्टिप्लाय करा, म्हणजे त्याचा अजून 60% त्यांनी कमवायला पाहिजे. तितकी सॅलरी आहे का त्याला? आणि ह्या अफोर्डेबल हाऊसिंग मध्ये त्याच्या वरचा जो ग्रुप आहे, MIG चे
लोक LIGचे किंवा अफोर्डेबल हाऊसिंग घेतात. तर हे बेसिक चूक होत आहे. पण हे जे अफोर्डेबल म्हणजे बिल्डर्सकडे पण ती योजना चालू आहे. म्हणजे अफोर्डेबल हाऊसिंगसाठी जमीन हे सरकार देतं का, किंवा त्यासाठी काही मदत बिल्डर्सना सरकार देतं टोटल का? कॉन्फिगरेशन तयार केलं आहे त्यांनी. जर तुमचा एरिया मोठा आहे आणि तुम्हाला इंटिग्रेटेड टाउनशिप करायची आहे, तर हा जो सोशल अँगल ऑफ हाऊसिंग फॉर ऑल याचे पॅरामीटर दिलेले आहेत की डिस्ट्रीब्युशन क्लास वाईज किती असायला पाहिजे. त्याच्यातला जो शेवटचा टप्पा आहे तो अफोर्डेबल हाऊसिंगचा आहे. आणि त्याच्यातला अजून एक त्याचाही खालचा टप्पा म्हणजे सरप्लस किंवा कॉम्पोनंट ऑफ द कॉर्पोरेशन ऑर द स्टेट गव्हर्नमेंट टू बी गिव्हन टू द मार्डा ऑर द सिटको. त्याचे हे नंतर लॉटऱ्या काढतात. पण हे सगळं करत असताना म्हणजे हा जो तुमचा चौफेरचा जो अनुभव आणि प्रॅक्टिकल वर्क जे तुम्ही केलंय, हे सगळं लक्षात घेता तुमचं एज्युकेशन, तुमचा शैक्षणिक अनुभव, वेगवेगळ्या धोरणावर काम करत असताना नुकतीच जे स्कूल ऑफ आर्टच्या कुलगुरू पदाची निवड झाली. या निवडीमध्ये महाराष्ट्रामधून तुम्ही एकमेव पात्र उमेदवार होता. देशातून एकूण 7 जरी असले आणि त्या सगळ्यामध्ये तुम्ही आर्किटेक्चर फील्डचे एकमेव असताना इथं नेमकं काय झालं की या कुलगुरू पदाने तुम्हाला मिस केलं? आता त्यामध्ये असंच म्हणावं लागेल की आपलं हार्ड लक. कारण की जे कोणी आता जे नामित झालेले आहेत, आपलं क्रेडेन्शियल आपल्या तोंडाने बोलण्यात कारण की 33 वर्षाचा अनुभव आपला होता. युनिव्हर्सिटीचे सगळे पद चालवलेला व्यक्ती होता, प्रोफेसर सिनियर मोस्ट, आणि हायर एज्युकेशन, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, आणि या सगळ्यामध्ये असताना सुद्धा कदाचित बहुतेक ह्या प्रश्नाची उत्तर मी इंटरव्ह्यूच्या त्या रिझर्वेशनच्या याच्यामध्ये दिलेलं आहे. पण एक जाता जाता म्हणजे तुमचा एक वैयक्तिक छंद असेल किंवा व्यक्तिगत ती मुवमेंट असेल, पण तुम्ही इगो फ्री अशी एक मुवमेंट चालवतात किंवा त्यामध्ये तुम्ही सहभागी आहात. तर हे इगो फ्री नेमकं काय, याचा म्हणजे आपल्या प्रेक्षकांना नेमका काय इगो फ्री पाहिजे? फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे कदाचित तो मी विचार, तो शब्द मी कॉइन नाही केला, तुम्हीच करून दिला तो. बेसिकली मला असं वाटतं की माणसाने, माझी तरी एक प्रॅक्टिस आहे की माणसाने कोणताही असो, कुठल्याही समाजाचा असो, तो पैशाने वाढला, शिक्षणाने वाढला, तर त्याचा तो कल त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये यायला नाही पाहिजे. नेहमी ग्राउंड रूटवरती असायला पाहिजे. आपल्या समाजाचं जर असं बघितलं तर आपल्या समाजाने सगळे लोक आपण भगवान बुद्धांच्या आणि आंबेडकरांच्या प्रिन्सिपलने चालतो. इगो फ्री असल्यामुळे तुम्ही काय असतं की तुम्ही मिळता, लोकांशी कम्युनिकेशन 100% होतं, आणि कुठले इश्यूज राहिले, प्रॉब्लेम राहिले की ते सॉल्व्ह होतात. नाहीतर आपण ते ककून म्हणतो ना, आपण ते आपल्या इगोच्या एका शील्डमध्ये असतो, आणि तो डेंजरस आहे. तो समाजासाठी डेंजरस आहे, त्या स्वतः त्या माणसासाठी सुद्धा डेंजरस आहे. तर हे इगो फ्री केल्याने एक चांगला समाज घडण्याची प्रक्रिया होते ते. आणि मला असं इच्छा आहे की आपण एक आंबेडकराईट असल्यामुळे, समाजाचे असले, बुद्धिस्ट समाजाचे असल्यामुळे आपले लोकही सगळ्यांमध्ये DNA मध्ये आपला आंबेडकर आहे. सगळ्यांचेच युक्तिवाद जोरदार असतात. तर ती आपल्याला एक इनहेरिटेड प्रॉपर्टी मिळाली आहे बाबासाहेबांकडून. जरी आपण सगळ्यांनीच 28 व्हॉल्यूम असतील वाचले, परंतु ते ऑटोमॅटिकली, म्हणून मी DNA शब्द वापरलेला आहे. कारण की पूर्ण आंबेडकरांचं जेनेसिसच याच्यामध्ये आहे की अन्याय सहन करायचा नाही, न कुणाला करू द्यायचा नाही. याच्यातच सगळं काळा येऊन गेलेला आहे बाबासाहेब लिटरेचरचा, असं मला तरी वाटतं. आता हा दीर्घ काळ म्हणजे 33 वर्षाचा तुमचा सेवेतला काळ, आणि आता ज्या पदाचं तुम्ही ते सांगितलं, पण या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला व्यक्तिगत इगो फ्री होत असताना तुम्हाला सॅटिस्फॅक्शन आहे का या सगळ्या प्रवासात? सॅटिस्फॅक्शन आहे, कारण की माझं एकच धोरण राहिलं की मी ज्याही पदावरती राहिलो ते मी फार रिलिजियसली काम केलेलं आहे. टीचिंग मध्ये होतो तर टीचिंग मध्ये केलेलं आहे, विद्यापीठामध्ये होतो तरी विद्यापीठामध्ये. आजही नागपूर विद्यापीठात 12 वर्ष सोडल्यानंतरही लोक गेलं की जे प्रेम मला मिळते ते एका कुठल्या पास्ट व्हाईस चान्सलरलाही नाही मिळत. इथे मी आहो तर माझ्या समोर असतात ते स्टुडंट असतात. कुलगुरूचे पद असे किती येतात मी जातात. मी 15 व्हाईस चान्सलर पाहिलेले आणि साधे व्हाईस चान्सलर नाही पाहिले साहेब. कमिशनर ऑफ डिव्हिजनल कमिशनर ज्यांच्याकडे चार्ज जात होता अशा लोकांची मी भेटलेलो आहे. तर बेसिकली इम्पॉर्टंट आहे मूल आहे. जे काम तुम्ही घडवता, तुम्ही पिढी घडवता. आणि मी जे माझ्या समोरचे जे स्टुडंट आहेत ते आर्किटेक्चरने, अर्बन प्लॅनिंग, अर्बन डिझाईनचे आहेत, जे पूर्ण शहर बनवतात, जे शहराची एक बिल्डिंग पासून ते पूर्ण शहर बनवणार आहे. आणि त्यातले वेगवेगळे डायमेन्शन्स आम्ही शिकवले जातात. ह्युमॅनिटीजचे डायमेन्शन्स आहेत, सायकोलॉजी आहे, फिलॉसॉफी आहे, अँथ्रोपॉलॉजी आहे. हे सगळे विषय आमचे इम्बाइब विषय आहेत. माझं हे जे दांडगं वाचन आहे हे सगळं प्रेसिपेट होतं त्या स्टुडंटमध्ये. तर त्या पोरातून जर एक चांगला सिटीजन जर जो घडताना मी पाहतो, त्या इनोसेंट माइंडला मी जेव्हा त्याच्याशी हँडल करतो, ते जे सॅटिस्फॅक्शन आहे ते तुमच्या जवळ कोणी 10 लाख 20 लाखाची थैली आणून ठेवली तरी ते मिळत. दॅट्स वाय आय एम व्हेरी मच हॅपी फॉर इट. बिलकुल. आपण ज्या व्यक्तिमत्वाची मुलाखत घेतली ते व्यक्तिमत्व शिक्षण क्षेत्रामध्ये आणि वेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असताना आपण केवळ त्यांच्या व्यक्तिमत्वाला जाणून घेतलं नाही, तर प्रत्यक्षात त्यांनी ज्या फील्डमध्ये काम केलेलं आहे, शिक्षण असेल, आरक्षण असेल, कलात्मक, या सगळ्या आर्किटेक्चरल फील्ड असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे ते प्रॅक्टिकल अनुभव आणि त्यांचं एज्युकेशन या दोघांच्या कॉम्बिनेशन मधून त्यांनी आज आपल्या समोर आपली भूमिका मांडलेली आहे. निश्चितपणे एक प्रेक्षक म्हणून तुम्हाला ही भूमिका आवडली तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनलही सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण त्रिवेज मीडियाला वेळ दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.